Good morning, student. We are going to take video number 3 of the lesson 3.5 Great Scientist. We have completed uh, 2 videos of this lesson, and now we are going to start, or we are going to take third lesson. After the death of Davy, Faraday succeeded him as a head of the laboratory. Laboratory means lab, प्रयोगशाळा. डेव्हीच्या मृत्यूनंतर त्या फ्रेडी became in charge of Davis laboratory. He was free to pursue, P-U-R-S-U-E, to pursue, write down the word pursue, पाठपुरावा करणे means to search or to discover, to find, एवढे शब्द त्याला बसतात बघा. टू फाइंड FIND, डिस्कवर DISCOVER. व्हॉट एव्हर ही लाईक्ड, जे जे त्याला आवडलं ते तो पाठपुरावा करू लागला. अँड ही मेड अनादर रिव्होल्युशनरी क्रांतिकारी, क्रांती, रिव्होल्युशनरी त्याचा एजंट नव्हते, क्रांतिकारी. डिस्कवरी म्हणजे काय, शोध, सर्च. Pursue, discover. He noticed, to notice means to understand here. He noticed that if he moved a magnet म्हणजे चुंबक, it could produce electrical current. जर आपण मॅग्नेट असा फिरवला, it is moved म्हणजे त्याला गती दिली, तर it creates electricity, त्याची तो विद्युत निर्माण करू शकतो. This is how the electrical जनरेटरचा जी कॅपिटल असतो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो गॉड आहे अर्थाने. लक्षात घ्या, गॉड हा शब्द कसा तयार झाला बघा, थोडंसं समजून घ्या. GOD, गॉड. पहिला जी कॅपिटल, जी फॉर जनरेटर, निर्माता. ओ कॅपिटल, ओ फॉर ऑपरेटर, पालन पोषण करणारा. आणि D फॉर डेस्ट्रॉयर, त्या पिढीची विल्हेवाट लावणारा. असा गॉड हा शब्द तयार झाला आहे. त्यातल्या जनरेटर, जी कॅपिटल आला का विधाता किंवा निर्माता असा त्याचा अर्थ होतो. पण या ठिकाणी स्मॉल जनरेटर आहे, म्हणजे जनरेटर म्हणजे जनित्र, विद्युत, विच क्रिएट्स इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिक एनर्जी. दॅट मशीन इज कॉल्ड जनरेटर. वॉज बॉर्न, आणि अशा प्रकारे विद्युत जनित्र तयार करण्यात आलं. समथिंग म्हणजे कोणी तयार केलं, हू मेड or who discover generator is discovered by Michael Faraday. डायनामा म्हणतो आपण त्याला, डायनामाचा शोध मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. जनरल नॉलेजच्या माहितीसाठी लिहून घेत चला. समथिंग स्टील युज्ड टुडे टू जनरेट हे वर्ब आहे, जनरेटर त्याचं नाऊन आहे, आणि जनरेशन त्याचं एजंट नाऊन आहे. टू जनरेट म्हणजे निर्माण करणे. टू जनरेट त्याला समानार्थी शब्द लिहून घ्या, टू प्रोड्यूस, PRODUCE. टू जनरेट मीन्स टू प्रोड्यूस, निर्माण करणे. ऑल काइंड्स ऑफ पॉवर, सगळ्या प्रकारची ऊर्जा किंवा शक्ती. लाईक डायनामाज. डायनामाज शब्द डिक्शनरीतून पाहून घ्या. बघा बरं, डायनामाचा अर्थ काय, DINAMOS. डायनामा म्हणजे काइंड ऑफ जनरेटर. डायनामा, जनरेटरला समानार्थी शब्द विचारला तर डायनामा लिहून टाकायचा. अँड अदर डिव्हायसेस, आणि इतर उपकरणं. डिव्हाइस म्हणजे उपकरण. फॅरेडे वॉज नाऊ अ लिजेंड. लिजेंड मीन्स दंतकथा. लिजेंड. इन 1840 ही डेव्हलप, टू डेव्हलप म्हणजे विकास करणे, त्याचं नाव नाही डेव्हलपमेंट, विकास. मेमरी लॉस. इन 1840 ही डेव्हलप मेमरी लॉस. त्यानं गेलेली मेमरी कशी लॉस झालेली आहे ती डेव्हलप करायची. विच कंटिन्यूड फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ, बट द डिसीज, मेमरी लॉस. बुद्धिभ्रंश नावाचा, आफ्टर 60 years ओल्ड, बुद्धिभ्रंश नावाचा आधार त्याला होतो. त्याला डेव्हलप मेमरी लॉस. विच कंटिन्यूड फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ, बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. त्याला तो आजार थांबवता आला नाही. ही प्रिझर्वड, जतन करणे. टू सेव्ह, स्टार्टिंग अ कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. दॅट टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे, त्याचं नाव नाही प्रोव्हिजन, हे लक्षात घेत चला.
टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे, शब्द लिहित चला. टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. इट्स नाउन इज प्रोव्हिजन, पूर्तता. प्रोव्हिजन मीन्स पूर्तता. कॉम्प्लिकेटेड एक्सप्लेन टू प्रूव्ह दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. तर हा लाईट जो आहे, प्रकाश आहे, हा इलेक्ट्रिसिटीशी अगदी संबंधित आहे. अ नॉव्हेल थॉट इन दोज टाईम. एक अशी नॉव्हेल लिहावा असा त्यांचा विचार झाला. इन ऑर्डर टू सक्सीड रिमेंबर दॅट पीस ऑफ बॅव्हेरियन ग्लास. पीस म्हणजे काय? तुकडा. पीस ऑफ बॅव्हेरियन ग्लास, PIEC, पीस म्हणजे तुकडा. लिहून घ्या. होमोफोन्स सेम साऊंड डिफरंट मिनिंग. पीस, PIEC, पीस म्हणजे तुकडा. PEAC, पीस म्हणजे शांतता, सायलेंट. PEAC, पीस ऑफ बॅव्हेरियन ग्लास Faraday had kept on his shelf. He was determined to think from the bottom of heart. To think bottom of heart. मनापासून निश्चय करणे, चंग बांधणे. Determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. सक्सीडचं नाव आहे, सक्सेस लिहून घ्या. टू सक्सीड, SUCCEED. टू सक्सीड म्हणजे यशस्वी होणे. टू सक्सीड मीन्स टू मॅनेज. आणि त्याचं नाव आहे सक्सेस. ॲडजेक्टिव्ह आहे सक्सेसफुल. ॲडवर्ब आहे सक्सेसफुली. सक्सेस. He used the same glass now to show that in the presence of magnet, light could be isolated into a single wave. म्हणजे एका याच्यातून जाऊ शकतो. सिंगल वेव्ह म्हणजे लाट, एका प्रवाहातून. रॅदर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली. म्हणजे इकडे तिकडे पसरवल्यापेक्षा प्रकाश हा सरळ रेषेत जाऊ शकतो. प्रकाशाचा नियम तुम्ही विज्ञानामध्ये शिकले असाल. प्रकाशाचा नियम विज्ञानाच्या शिक्षकांना विचारा. प्रकाश सरळ रेषेत का जातो, कसा जातो? आयसोलेटेड इन टू अ सिंगल वेव्ह रॅदर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डिरेक्शन. सगळ्या दिशांना प्रकाश आपण बॅटरी घ्या. टेक एन एक्झाम्पल ऑफ बॅटरी. आपली टॉर्च असते ना, त्या टॉर्चचा प्रकाश असा सरळ रेषेत जातो बघा. किंवा आपल्या मोटरसायकलचा प्रकाश असेल, किंवा अजून कुठलाही म्हणजे टॉर्च घ्या. टॉर्चचं उदाहरण एकदम योग्य आहे. रँडमली अ कन्सेप्ट कॉल्ड पोलरायझेशन. आणि यालाच काय म्हणतात? प्रकाश सरळ रेषेत जाणे, त्याला शब्द आहे पोलरायझेशन. शब्द डिक्शनरीत बघा, कारण तुम्हाला आयते शब्द दिले का तुम्ही डिक्शनरीत पाहत नाही. हा सायन्सचा शब्द आहे. ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट ऑफ स्प्रिंकलिंग आयर्न म्हणजे फिलिंग्स ऑन अ सीट ऑफ पेपर. म्हणजे कागदाच्या तुकड्यावर. आता इथं बी शीट आलेलं आहे. SHEET सीट म्हणजे मार्कशीट नाही का. पत्रिका. आणि SIT सीट म्हणजे बसणे. आणि SEAT सीट त्याचं नाव नाही. टू सीट म्हणजे बसणे, वर्ब आहे. आणि SEAT सीट म्हणजे आसन. आणि हा SHEET सीट म्हणजे काय? तर पत्रिका, मार्कशीट आपण शब्द म्हणतो बघा. ऑफ पेपर नियर अ मॅग्नेट मेकिंग सर्क्युलर पॅटर्न. म्हणजे असं सर्क्युलर पॅटर्न फिरत राहणे म्हणजे सायकल. व्हॉट वी कॉल इन. ही वेंट ऑन टू गो ऑन. राईट डाऊन द फ्रेज. टू गो ऑन म्हणजे चालू ठेवणे, त्याचा पास्ट टेन्स आहे वेंट ऑन. ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट these patterns were not properly of the iron filling. In fact, they were due to the invisible. Visible च्या अपोजिट वर्ड इनव्हिजिबल. व्हिजिबल म्हणजे सदृश्य आणि इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य. इनव्हिजिबल मॅग्नेटिक फील्ड. आता आपल्याला करंट दिसतो का? इलेक्ट्रिसिटी दिसते का? नाही. दॅट इज कॉल्ड इनव्हिजिबल. Magnetic fields that filled the empty space around the magnet and hence disturbed the feeling. This is where his lack of formal education. lack of म्हणजे ची उणीव असणे. राईट डाऊन द फ्रेज. लॅक ऑफ ची उणीव असणे. लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन असं शिक्षण न झाल्यामुळे एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. फॅरेडे डिड नॉट नो much about advanced mathematics. And Michael, because he was uneducated, what we call in other words, his education was not, he had
ही हॅड नो सफिशियंट नॉलेज ऑफ मॅथेमॅटिक व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. गणिताचं अपूर्ण ज्ञान होतं. सो ही जस्ट कॉपीड द आयर्न फिलिंग पॅटर्न्स विथ हिज हँड. आणि म्हणून तो काय करायचा, हाताने मग त्या प्रिंट तयार करायचा. ही वॉज अनेबल, एबलच्या अपोजिट वर्ड अनेबल. राईट डाऊन द पेअर्स ऑफ सिमिलर वर्ड ॲज वेल ॲज अपोजिट वर्ड ॲज पॉसिबल ॲज यू कॅन. अनेबल टू एक्सप्लेन, टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे, टू ॲनालिसिस, आणि त्याचं नाऊन, इट्स नाऊन इज एक्सप्लेनेशन. एक्सप्लेन देम in the form of mathematical equation. mathematical equation, equation म्हणजे EQUATION. इक्वेशन म्हणजे काय रे क्या, इक्वेशन, इक्वेशन म्हणजे समीकरण. मॅथेमॅटिकल इक्वेशन म्हणजे गणितीय समीकरण, इक्वेशन. ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग बट विदाऊट इक्वेशन. परंतु समीकरणाशिवाय दे वेअर नॉट ॲक्सेप्टेड. त्याचा काही उपयोग झाला नाही, मान्य केलं गेलं नाही. फॉर्च्यून, फॉर्च्यून म्हणजे काय, लक, नसीब, हे आपले किस्मत, FORTUNE. फॉर्च्यूनचा F कॅपिटल आहे, पण तू वाक्याच्या सुरुवातीचा अभ्यास आहे ते. फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव फॅरेडे वन्स अगेन. पुन्हा नशिबाने काय केलं बघा, फेवर्ड वन्स अगेन वेन ही मेट जेम्स मॅक्सवेल. पुन्हा त्याला नशिबानं साथ दिली. काय, फेवर्ड म्हणजे साथ देणे. ही मेट जेम्स मॅक्सवेलला भेटला. अ वेल्दी, दॅट इज रिच, वेल्दी मीन्स रिच, एज्युकेटेड फिजिस्ट, भौतिक शास्त्राचा तज्ज्ञ, वेल वर्स्ड इन मॅथेमॅटिक्स. आणि मॅक्सवेल वॉज व्हेरी गुड ॲट फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स. गणित आणि भौतिकशास्त्र त्याचं चांगलं होतं. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅरेडे आणि ही वॉज रेडी. He was excited. He was excited to work with Faraday. It was Maxwell. त्या मॅक्सवेलने काय केलं बघा, who translated Faraday's idea into a set of equation. की ज्याने मायकेल फॅरेडेच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पनाचं रूपांतर हिज आयडिया इंटू मॅथेमॅटिकल इक्वेशन, म्हणजे त्या गणितीय समीकरणामध्ये मांडण्याचं काम मॅक्सवेलने केलं. दॅट आर नाऊ कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन. आजच त्याला मॅक्सवेलचे समीकरण म्हणून ओळखतात. परंतु त्या मॅक्सवेल मेन फाउंडर ऑफ मॅक्सवेल्स इक्वेशन इज मायकेल फॅरेडे. खरं ती मॅक्सवेलची जी समीकरणं आहेत ती समीकरणं मांडण्याचं काम खरं कोणी केलं, मायकेल फॅरेडेने केलं. परंतु या ठिकाणी बिकॉज लॅक ऑफ एज्युकेशन ऑर फॉर्मल एज्युकेशन इट वॉज नॉट पॉसिबल फॉर मायकेल फॅरेडे टू मेक मॅथेमॅटिकल इक्वेशन बिकॉज ही वॉज नॉट व्हेरी गुड ॲट मॅथेमॅटिक. कारण त्याचं गणित चांगलं नव्हतं, शिक्षण नव्हतं, लॅक ऑफ एज्युकेशन. देअर कंबाईंड वर्क, त्यांचं एकत्रित केलेलं काम हॅज हेल्प्ड अस इन मेनी वेज. आणि आज त्यांचं हे एक संयुक्तपणे केलेलं कार्य आपल्याला अनेक ठिकाणी मदत करतं. देअर कंबाईंड वर्क हॅज हेल्प्ड अस इन मेनी वेज. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, कम्युनिकेशन म्हणजे विचारांची देवाणघेवाण. सिस्टम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कवर. आज आपण ते मोबाईल वापरतो, हे वापरतो, हे कशाचं लक्ष नाही, ही त्यांची मदत आहे. त्यांचं सिस्टम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कवरीज. सम डे वी माईट इवन बी एबल टू कम्युनिकेट. टू कम्युनिकेट म्हणजे काय, विचारांची देवाणघेवाण करणे. वर त्याचं नाव नाही कम्युनिकेशन. टू कम्युनिकेट म्हणजे काय, त्याचं वर्ब आहे. लिहित चला पाठापाठ. विथ अलायन्स अक्रॉस डिफरंट गॅलेक्सीज युजिंग द प्रॉडक्ट्स ऑफ दीज डिस्कवरीज. म्हणजे बघा या ठिकाणी मायकेल फॅरेडे, हाऊ डीड मायकेल फॅरेडे वर्क. मायकेल फॅरेडे वॉज नॉट वेल एज्युकेटेड even though he made his tries and he discovered generator, that is dynamo. म्हणजे dynamo was founded by or generated was founded by मायकेल फॅरेडे. जनरल नॉलेजसाठी लिहित चला, कारण लिखाण फार महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. जनरेटर
अतिशय महत्त्वाचा भाग आहे. रीड दिस लेसन केअरफुली ट्वाइस ऑर थ्राइस अँड सॉल्व द गिवन